15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर म्हणजे वृश्चिक रास. खेकडा या राशीच्या पहिल्या आठवड्यात जी म्हणजे बाल हे असताना मंगळ आणि रवीचा एकत्र योग अतिशय धडपडणे किंवा आपण ज्याला म्हणू ना खोडकर खूप मुलं असतात ना ती या कालावधीतली असतात ना. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता करणे हे गोष्ट जास्तच आवडते. यांच्यात मात्र धाडस भरपूर असतं. हे कुठलीही गोष्ट केली तर काय होईल हे बघण्याची इच्छा प्रचंड असते. हा, आता या इच्छेपायी यांचं लहानपणी धडपडणं हा प्रकार खूप वेळा होतो. खूप वेळेला आयुष्यभर आठवणी राहील अशा जखमांच्या खुणाही असतात त्यांच्या अंगावर. मारामाऱ्या करणे किंवा ते काय वेडात वीर दौडले सात या प्रकारची ही आठवडा असतो, हा कालावधी असतो. फक्त एवढंच आहे की या रवीला काय आणि मंगळाला काय दोघांनाही युद्धाची आखणी आणि बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे हे स्वतःच्या आयुष्यात यश चांगलं मिळवू शकतात. साधारणतः तरुण ज्या वेळेला हे होतात त्यावेळेला ओव्हर रोमॅन्टिक होण्याची शक्यता जास्त असते. हे एखाद्याला आपण बैलवेडा म्हणतो किंवा एखाद्या मुलीला आपण म्हणतो की सारखी हिरवळ पाहत असते, तर तशा प्रकारची व्यक्तिमत्व या सेकंड ह्याच्यात येतात. पण असं आहे, जो जोडीदार निवडतील त्या जोडीदाराबरोबर ते चांगल्याने समजावून घेतात आणि चांगल्याने संसारही करतात. फक्त एवढं यांचं लग्नाचं वय लवकर येण्याची शक्यता जास्त असते. मी आत्तापर्यंत कुणाचं बोललो नाही, पण यांचं बोललो कारण हे बाकीच्या सगळ्यांचं नॉर्मल वयात होतं. यांचं वय लग्नाचं म्हणजे जनरली जर तुम्ही बघायला गेलं तर 18व्या 19व्या वर्षी किंवा मुलाच्या म्हणाल तर 22-23व्या वर्षी ज्या वेळेला मुलगा विवाहाला उभा आहे लग्न झालंय त्याचं असं जर झालं तर ते या कॅटेगरीतले सेकंड वीक मधले असण्याची शक्यता जास्त आहे. यांचा उत्कर्षही चांगला असतो. यांचा उत्कर्ष साधारणतः सुरुवात 21व्या वर्षी होते, मुली असतील तर 19व्या वर्षी होते. म्हणजे बहुतांश वेळेला ही लोक जॉबच्या बाबत म्हणाल तर कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होणारे लोक या ह्याच्यात येतात. पण पुढं जी कंटिन्युटी ठेवायची असते त्याच्याबाबत ते थोडेसे वर खालती होत असतात. हा, हट्टीपणा प्रचंड आहे. 3ऱ्या आठवड्याकडं किंवा 4थ्या आठवड्याकडं तुम्ही गेलाल तर तो हट्टीपणा तेवढा त्यांचा डेव्हलप चांगला झालेला असतो. न बोलता कृती करण्याच्यात हे चांगलं हे येते. वृश्चिक आहे त्यामुळं चाल तिरकी असते, पण तिरक्या चालीनं योग्य ठिकाणी पोहोचून स्वतःचं एम गाठणं हे यांना चांगलं जमतं. बहुतांश वेळेला या कॅटेगरीत येणारे जन्माला येणारी मुलं मुली जे असतात ना कमी बोलून जास्त काम करून घेणारे असतात. मेहनतीला कमी पडत नाहीत, पण मेहनत चुकीच्या ठिकाणी यांची जास्त होत असते. कुठलीही गोष्ट आखायची म्हणलं तर यांना 100% जमत नाही, पण एखाद्या आखलेल्या गोष्टीवर चालायचं म्हणलं तर हे 1000% यशस्वी होणार. एक स्वतःची सिस्टीम पाडण्यात थोडेसे कमी पडतात, पण दुसऱ्याने आखून दिलेल्या सिस्टीमवर हे व्यवस्थित वेल प्लॅन जाऊ शकतं, चालू शकतं. हा, एक डंख मारण्याचा जो वृश्चिकेचा गुणधर्म आहे तो या व्यक्तींच्यात बऱ्यापैकी, कारण एक तर रवी साथीला आलाय म्हणजे एक तर मंगळ, परत तिरकस चालण्याची सवय प्लस साथीला रवी, त्यामुळं आपण त्याला म्हणतो ना दुग्ध शर्करा योग झालेला असतो त्यांच्यावर. तर समोरच्या व्यक्तीला त्यांनी 1 तास भाषण केलेलं असेल तर हा एकच माणूस एकच वाक्य बोलेला आणि संपवून टाकेल. त्याच्या 1 तासाच्या भाषणाचा संपूर्ण परिपाठ जो काही इम्पॅक्ट असेल पब्लिकवरचा तो जर संपवायचा असेल तर याला 1 वाक्यच बोलावं लागतं. एवढी कॅपॅसिटी यांची मजबूत असते. फक्त ती योग्य ठिकाणी वापरली जातेच असं नाही.
खूप वेळेला ह्यांच्या या सवयीपायी भांडणामध्ये होण्याची शक्यता जास्त असतात, पण आता ते पूर्ण होतात त्याला. या लोकांना पाठीचे आजार होण्याची शक्यता असते, त्याच्यापासून यांनी सांभाळावं. सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे मंगळ आणि रवू एकत्र आल्यामुळं जी अवास्तव तिखटाची गोडी लागते या लोकांना, ती त्यांनी टाळावी. थोडंसं कमी हे करावं, जेणेकरून त्यांच्यावरच प्रेशर कमी राहील. आणि खाण्यापिण्याच्या बाबत त्यांनी कंट्रोलाइज जीवन जगलं तर जास्त उत्तम हे ठरू शकतात. भाग्योदय यांचा साधारणतः 21व्या वर्षी होतो. ॲट द एज 50-55 त्यांनी सगळे हे केलेले असतात, कव्हर केलेले असतात, पण ही लोक निवृत्त होत नाही, पुढं चालत राहतात. फक्त एवढंच आहे की बा आपण जे म्हणतो ना की आयुष्य दोन्ही साईडनी जगण्याची यांना हे असते. कामाच्या वेळेला काम, आणि एकदा कामाला लाथ मारली की मग ते त्याच्याकडे डुंकून न बघता एन्जॉय करू शकतात. त्यामुळे त्यांचे दोन्ही साईडनी व्यवस्थित होऊ शकतं. त्याचं आपण उत्तम उदाहरण घेऊ शकतो टाटा सरांचं, की ते वयाच्या 93व्या वर्षीपर्यंत उत्कृष्ट पद्धतीनं कार्यरत होते. एम्स त्यांचे एक थोडंसं एक हे असंही आहे की त्यांची थोडीशी परोपकारी आणि याची भावना असल्यामुळं खूप वेळेला ते, म्हणजे आपण जे म्हणतो ना, उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला कळू नये या प्रकारची दानं करण्यात पटायत असतं. खूप वेळेला कोणावरही कीव करणं, कोणालाही काही मदत करणं हे त्यांना म्हणजे असं लक्षातही त्यांच्या राहत नाही. त्यामुळे ते त्यांचे एम्स व्यवस्थित गाठतात. उत्तर काळ यांचा चांगला असतो. मध्य काळात फक्त यांना थोडंसं लढाई करावी लागते, पण ते त्यांच्या याच्यावर ते जिंकून जातात. प्रकार एक आहे, शक्यतो तिखट बोलणं आणि तिखट खाणं ह्यांनी जर टाळलं तर हे जास्त यशस्वी होऊ शकतं. बाकी उत्तम आहे.